बाप रे! आज हे काय झालंय सकाळ-सकाळी? माझी तर किचनमध्ये काम करायची इच्छाच मरून गेली होती. पण करणार तरी काय? वातावरणाचा थोडासा अंदाज चुकला आणि हे भांडं चुकलं ठेवायला. जरा मोठं भांडं असतं तर ही गडबड झाली नसती. पण आता करणार तरी काय? आता हे सगळं सांडलेलं आहे गॅसवरती. ते सगळे साफ-सफाई तर करायची. इच्छाच मेली होती काम करायची, पण काम आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि मग म्हटलं आता ही सगळी साफ करते आणि पुढच्या कामाला लागते. फ्रेश होऊन आले, तेव्हा किचन बघितला तर बरं वाटायला लागले. छान किचन स्वच्छ दिसायला लागला तरच काम करायला मजा येते. नाहीतर कामच करू असं वाटत नाही. तोपर्यंत बच्चू उठला. ओतून ठेवलेलं दूध त्याच्या हातात द्यावं म्हटलं. नंतरच बाकीच्या कामांना हात लावला. तर हे बच्चू माझं येतच, माझ्या कामांच्या मध्ये येतच. नेहमीच तुम्ही बघता. त्याच्यानंतर याला शाळेत घालवून आले आणि आल्यानंतर म्हटलं, आई आणि मी नाश्ता करून घ्यावं आणि त्याच्यानंतर पुढची कामं करावी आणि त्याचा आणायचाही टायमिंग होता. आणल्यानंतर ही त्याची गंमत माझ्यासोबत चालूच असते. बरं तर छोट्या मुलांना वेळ द्यावाच लागतो. त्यांच्यासोबत लहान व्हावंच लागतंय. बरं आता वेळ नाही दिला तर त्यांचं रुसणं-फुगणं हे चालूच असतं. आता म्हटलं दुपारच्या जेवणाची तयारी करावी. दुपारच्या जेवणामध्ये असं विशेष काही नव्हतं. आज फक्त पिठलं आणि भाकर होती. म्हटलं चला आता हे सगळं तयारी तर झाली आहे, जेवण करायला घ्यायचंच आहे. तोपर्यंत इकडं बच्च्यासाठी हा टास्क दिला होता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.